आणि यानंतरची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यामध्ये सध्या उष्णतेच्या लाटेसह पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। तर हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवलेला आहे। तर विदर्भासह राज्यातील इतर भागात वादळी पावसाचाही इशारा दिलाय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या वेगवान उष्ण वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान गुजरात मार्गे महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे राज्यामध्ये सध्या उन्हाचा चटका वाढलाय। राज्यात अकोला या ठिकाणी सर्वाधिक 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आणि कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय आपण सविस्तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पुणे जिल्ह्याला सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। यासह अहमदनगर इथे सुद्धा आज उष्णतेची लाट असेल। यासोबतच नाशिक जिल्ह्याला सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान धुळे यासोबतच नंदुरबारला सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आज वादळी पावसाचा इशारा आहे। त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस बरसू शकतो। यासोबतच कोल्हापूरला सुद्धा आज अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर अमरावतीला सुद्धा आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यासह वाशिममध्ये सुद्धा आज वादळी पाऊस कोसळू शकतोय। तर यवतमाळमध्ये देखील आज अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नागपूरला सुद्धा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यासोबतच वर्ध्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे। एकूणच कुठे पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा हा इशारा देण्यात आलेला आहे।